नमस्कार. महाराष्ट्र शासनाचा मराठी भाषा विभाग, राज्य मराठी विकास संस्था आणि कलाविष्कार आयोजित अभिजात मराठी, अभिमान मराठी या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर मराठीची अभिजातता टिकवण्यासाठी नेमके काय प्रयत्न होत आहेत, हे या मालिकेतून आपण जाणून घेतोय. आणि त्यासाठीच आंतरराष्ट्रीय मराठी मंच ज्या पद्धतीने कार्य करतोय, तिथल्या सगळ्या उपसमन्वयकांच्या साथीने आपल्या प्रत्येक देशातला मराठीचा प्रचार आणि प्रसार अतिशय उत्तम रीतीने कसा चालू आहे आणि तिथे समन्वयाचं एक काम कशा पद्धतीने चालू आहे, हेच आपल्याला जाणून घ्यायचंय. सध्याच्या काळात एआयने खरं तर जगभर एक स्वतःचं वेगळंच वर्चस्व निर्माण केलंय. पण याच एआयचा उपयोग आपण आपल्या मराठीच्या संवर्धनासाठी कसा करू शकतो? याचा विचार आजच्या कार्यक्रमात आपण करणार आहोत आणि त्यासाठी अमेरिकेचे उपसमन्वयक अभिषेक सूर्यवंशी आपल्यासोबत आहे. अभिषेक, स्वागत आहे तुझं. नमस्कार. 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 अभिषेक, ज्या पद्धतीने आपण म्हणतोय की समन्वयक म्हणून तू काम तर करतोच आहेस, पण तू Wikipediaमध्ये डायरेक्टर आहेस. सो आम्हाला तू एआयवर काम करतोयस. नवीन तू शिवराय एआयची स्थापना केली आहेस. त्यामुळे त्याही सगळ्या गोष्टी आम्हाला तुझ्याकडनं समजून घ्यायच्या आहेत. पण त्याचबरोबर आज आपल्यासोबत टोकियोहून एक भाषाशास्त्रज्ञ जोडलेले आहेत. मी निमंत्रित करते प्रशांत परदेशी यांना. प्रशांतजी, नमस्कार. नमस्कार. आपलंही स्वागत आहे. नमस्कार. 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 प्रशांतजी, तुम्ही सुद्धा खरं तर मेकॅनिकल इंजिनियर म्हणून कामाला सुरुवात केली. पण जपानमध्ये गेल्यानंतर तिथल्या जपानी भाषेमध्ये तुम्ही रममाण झालात आणि एक भाषाशास्त्रज्ञ म्हणून आज काम करताय. जपानमध्ये हिंदी शिकवताय. वेगवेगळ्या विद्यापीठांमधनं तुम्ही छान पद्धतीने हा सगळा विचार पोहोचवताय. त्यामुळे तुमच्याकडून देखील आम्हाला एआयचा वापर मराठीच्या प्रचारासाठी कसा करता येईल, या सगळ्या गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत. आपल्या चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी गेल्याच महिन्यात अभिषेक, तुला एआय आणि भारतीय भाषांवर काम केल्यामुळे कर्नाटकातनं भारत गौरव पुरस्कार जाहीर झालेला आहे. त्यामुळे मला असं वाटतं की या पुरस्काराबद्दल तुझं खूप अभिनंदन धन्यवाद. सुरुवातीलाच. खूप खूप पण धन्यवाद. अभिषेक, आपण जेव्हा आंतरराष्ट्रीय मराठी मंचाची स्थापना केली, काम सुरू झालं, उपसमन्वयक म्हणून तू आज काम करतोयस. तर या सगळ्यामध्ये आता एआय आणि भारतीय भाषा ह्याच्यावर तू खूप काम सुरू केलंयस. तर या कामाबद्दल आम्हाला थोडंसं सांग आणि आम्ही वाचक म्हणून एक एक मराठी माणूस म्हणून या सगळ्याकडे कसं पाहिलं पाहिजे, हा देखील दृष्टिकोन आम्हाला तुझ्याकडनं ऐकायचा आहे. नक्कीच. पहिल्यांदा बोलवल्याबद्दल आणि सत्राचं आयोजन केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि ए-आय जे आहे ते अनपेक्षितपणे जरी लोकांना वाटत असेल, तर या लोकांना आत्ता-आत्ता दिसतंय, बट त्याच्यामागे खूप दशकांचं काम आहे. आणि आता ChatGPT जो आला त्याच्यामुळे जो ट्रेंड आला किंवा घराघरामध्ये जो पोहोचला आणि प्रगती खूप आहे. म्हणजे थोडक्यात उदाहरण देतो, की Wikipediaमध्ये काम करत असताना 2009-10 साली मशीन जनरेटेड किंवा काय मॉस्किटो बाइट्स द मॅन अँड मॅन गेट्स मलेरिया, की हं. डासाला माणूस चावतो आणि माणसाला हे वाक्य यायचं, माणूस डासाला चावतो, डासाला अच्छा. मलेरिया होतो आणि अच्छा. मलेरिया मरतो. अरे बापरे! तर ह्या प्रकारे 10 वर्षापासून ते आत्तापर्यंतची प्रगती ही खूप आहे, की आता ए-आय जो आहे ते 300 वेगळ्या-वेगळ्या भाषांमध्ये अजून पण चुका करत नाही असं नाहीये, बट प्रगती खूप आहे, की जे 10 वर्षापूर्वी या प्रकारच्या ज्या चुका व्हायच्या त्याच्यामुळे Wikipediaमध्ये पण भाषांतर किंवा बाकीचे लोकलायझेशन ज्याला म्हणता येईल त्याच्यामध्ये काम केलं. नंतर TEDx इव्हेंट जे आहेत ते पण मी अगदी आफ्रिका, घाना, युगांडा या देशांमध्ये तिथे जाऊन ग्रासरूटवर काम तिथे केलं. तिथल्या भाषांचा अभ्यास केला, की जगातलं जे काही नॉलेज आहे, जे काही ज्ञान आहे ते स्थानिक पातळीवर कसं नेता येईल. आधी ह्याच्यासाठी मनुष्यबळ खूप लागायचं आणि ए-आयमुळे ते खूपच कमी झालेलं आहे. हं. आणि येणाऱ्या काळामध्ये अशी अपेक्षा आहे, की ते अजून तेवढ्याच प्रमाणामध्ये पुढे जाईल आणि ह्याचा फायदा दोन्ही प्रकारे होईल. एकतर जागतिक स्तराचं जे ज्ञान आहे ते आपल्या खेड्यापाड्यांपर्यंत पोहोचेल आणि खेड्यापाड्यांमध्ये पण आपलं जे पारंपरिक ज्ञान आहे, जे परंपरागत वेगळ्या-वेगळ्या गोष्टी आहेत, त्या पण जगापर्यंत पोहोचवण्यासाठी खूप मदत होईल. कारण Wikipediaचं अजून एक लोकांचं असायचं, की आमच्या गावाबद्दलची माहिती नाहीये.
मग त्यांना हं, सांगावं लागायचं, की तो एक क्राउड सोर्स प्लॅटफॉर्म आहे, की तुम्ही पण जाऊन लिहू शकता आणि हं, त्याच्यातून दोन्ही साइडनी देवाण-घेवाण झाली पाहिजे, की म्हणजे आपण जगाकडनं काही घेतोय, तर आपण पण जगाला काहीतरी दिलं पाहिजे. आपल्याकडे पण भरपूर गोष्टी असतात. वेगळ्या-वेगळ्या सिंचन पद्धती असतील किंवा शेती ज्या प्रकारे आपल्याकडे पारंपरिक पद्धतीनं केली जाते. सह्याद्रीवर कमीत कमी अ, काही ठिकाणी पाऊस पडतो, काही ठिकाणी पडत नाही. बट त्या गोष्टी कशा आपल्याला डिजिटाइज करता येतील, जास्तीत जास्त लोकांपर्यंत कशा आणता येतील, ह्याच्यासाठी जर समजा आधी 500 लोकं लागत असतील, तर एआयच्या मदतीनं नक्कीच ते 5 ते 10 लोकांच्या ह्याने होऊ शकेल आणि प्रत्येक जण एक कंटेंट क्रिएटर ज्याला आपण म्हणू शकू, तो एक कुणी पण बनू शकतो, चांगल्या हं, पद्धतीने बनू शकतो. आधी फोटोग्राफर असायचे, तर आता मोबाईलमध्ये फोन आल्यामुळे सगळेच फोटोग्राफर हं, बनले. हं, तर हं, अगेन मी मला एकदमच आशावादी पण नाहीये मी त्याच्याबद्दल. त्याच्याबद्दल हं, काही-काही गोष्टी पण कमी आहेत. बट येणाऱ्या काळात नक्कीच मला वाटतंय, की एआय या तंत्रज्ञानामुळे आपल्या जे खेड्यापाड्यातले जे तरुण आहेत, सगळ्यात जास्त फायदा त्यांना होईल आणि हं, त्यांनी करून घ्यावा, ही माझी एक हं, अपेक्षा आहे सध्या आणि हं. त्याच्यासाठी मग शिवराय एआय असेल, Wikipedia असेल, TEDx असेल, तर सगळ्यातून माझा उद्देश किंवा नेहमी स्वप्न तेच असतं, की ही माहिती मी खेड्यापाड्यांपर्यंत कशी नेईल आणि खेड्यापाड्यातली माहिती पण जगापर्यंत कशी आणता येईल. बरोबर. आणि आपली मराठी भाषा सुद्धा आपल्याला एआयच्या माध्यमातनं अतिशय उत्तम रीतीने पुढे नेता येईल. पुन्हा तोच आहे, की आपण कसा त्याचा वापर करतोय. एआय चांगलं की वाईट म्हणजे पूर्वी कसं होतं, की कॉम्प्युटर्स जेव्हा आले, तर संगणक शाप की वरदान असा आपल्याला एक निबंध असायचा शाळेमध्ये. तर आता मला वाटतं एआय शाप की वरदान असं कुठेतरी म्हणायची एक सुरुवात व्हायला लागली पण प्रशांतजी मला तुम्ही सांगा, की रोबो होता पूर्वी जसं अभिषेक म्हणाला, की बदल झाले. पूर्वी रोबो होता हाताने म्हणजे त्याचे हात, पाय, अवयव सगळे आपल्याला मिळायचे. आता एआय आलंय. तर हा जो रोबो ते एआय मधला जो प्रवास आहे, तो नेमका कसा घडलाय? आणि त्या एआयचा आपलं पुन्हा आपण त्याच्याकडे कसं पाहिलं पाहिजे? याबद्दल प्रशांतजी आपण सांगा. हां. रोबो जे आहे ते आपल्या हातांची, पायांची हालचाल जी आहे, ती कॉपी करून जे काम आपल्याला अवघड आहे, म्हणजे हं, समजा वृद्ध माणसाला उचलायचं असेल, केअर गिव्हिंग असेल, तर त्याकरता तो आपल्याला मदत करतो किंवा आमच्याकडे जसं फुकुशिमामध्ये जे त्सुनामी येऊन हो. अणुभट्टी जी आहे, ती मेल्टडाउन हं, झाली. त्या अणुभट्टीत जाऊन तो रोबो तिथे आत्ता ते डेब्रिची काय अवस्था आहे, ती आपल्याला अच्छा. सांगू शकतो. हं, हं, तर हं. कुठली टेक्नॉलॉजी जी आहे ते दुधारी तलवार आहे. हं, त्याची चांगली बाजू आहे आणि त्याची वाईटही बाजू आहे. तर दोन्ही बाजूंचं ज्ञान आपल्याला असायला पाहिजे आणि ज्या गोष्टी आपल्याकरता चांगल्या आहेत त्याचा आपण फायदा करून घ्यायला पाहिजे. जसं अभिषेकने आता आपल्याला सांगितलं, की खेड्यातलं ज्ञान जे आहे, पारंपरिक ज्ञान, ते जागतिक पातळीवर जाऊ शकतं. जागतिक पातळीवरचे जे काही नवीन-नवीन संशोधन आहे, ते खेड्यांपर्यंत पोहोचू शकतं. तर जी यापूर्वी जो वेळ लागायचा हं. आपल्याला, तर आता तो वेळ लिटरली तो काही सेकंदामध्ये तुम्ही बरोबर. ते ज्ञान जे आहे त्याचं घेऊ शकता. फक्त प्रश्न आहे, की ते हं, ज्ञान एवढं त्याचं भांडार मोठं आहे. कारण एआयच्या डोक्यामध्ये जगातल्या अनेक विषयांचा इतका त्याचा डेटा त्यामध्ये भरलेला आहे. हं, तर हं. तुम्ही आता विचार करा, की एका वेअर हाऊसमध्ये तुम्ही गेलेले आहात, मोठ्याच्या मोठ्या. तर वेअर हाऊसमध्ये वस्तू जेव्हा तुम्ही ठेवता, तेव्हा त्याला ते नंबरिंग, लेबल त्यांचं क्लासिफिकेशन करतात, की बाबा धुण्याचे साबण जे आहेत ते या बाजूला असतील किंवा हं, आपल्या हं, सुपरमार्केट तुम्ही मध्ये गेल्यानंतर डाळी या बाजूला असतील, तेल या बाजूला असेल, हं, पापड या बाजूला हं, असेल, लोणचे तिकडं असतील. त्याला आम्ही वर्गीकरण असं म्हणतो, हं, क्लासिफिकेशन. तर एआयच्या याच्यामध्ये क्लासिफिकेशन त्या डोक्यामध्ये आहे आणि तुम्हाला जर ती एखादी गोष्ट हवी असेल, तर तुम्ही त्याला जर योग्य प्रश्न विचारला, तर हं, तो हं, तुम्हाला हं, अचूकपणे त्याचं नीट उत्तर अगदी कमी वेळात देईल. हं, पण जर तुम्हीच कन्फ्यूज असाल, की तुम्हाला काय विचारायचं तुम्हाला माहीत नाही, हं, तर मग तोही कन्फ्यूज होईल. हं. तर प्रश्न विचारणारा जो आहे, त्या माणसाने आधी आपल्या डोक्यामध्ये आपण काय आत्ता आपल्याला शोधायचं आहे, बरोबर. हे त्याने आधी आपला प्रश्न जो आहे, तो व्यवस्थित त्यांनी बनवायला पाहिजे. हं, आता मी बऱ्याच वेळा जपानमध्ये हिंदी शिकवताना हं, मुलांना उदाहरण देतो, की तुम्ही हिंदी शिकताय. ते म्हणतात, की आमच्या जपानीमध्ये मी प्रथम पुरुष, द्वितीय पुरुष
तृतीय पुरुष, मी, तू आणि तो किंवा ती, हं, किंवा बहुवचन केलं तर आम्ही, तुम्ही आणि ते. हं, तर याच्यामध्ये मराठीमध्ये मी आहे, आम्ही आहोत, तू आहेस, तुम्ही आहात, वेगवेगळे क्रियापदाचे आकार रूप होतात. हं, हं. जपानीमध्ये सगळीकडे रूप एकच आहे, देस. अच्छा. म्हणजे जपानी शिकत असेल तुम्हाला 10 सेकंद खूप झाले. अच्छा. तर तो जपानी माणूस बरं. जेव्हा तो मराठी शिकेल तेव्हा त्याला मीच्या वेळेस आहे म्हणायचं आहे, आम्ही हो. असेल तर आहोत म्हणायचं आहे. आता हं, आपण शब्द मराठीमधला असा आहे की हं, आपण जाऊया आणि हं. आम्ही जातो. करेक्ट. तर इंग्लिश मधल्या वहीला मराठीत 2 शब्द आहेत, हं. आम्ही आणि आपण. हो. आम्ही जर म्हणला तर जो ज्याशी तुम्ही बोलताय तो त्यामध्ये समाविष्ट नाहीये. हं. आपण जर म्हणला तर तुम्ही त्याला समाविष्ट करून घेताय. करून घेतलंय. करेक्ट. हा. हं. तर आम्ही जेवतो म्हणला तर तो जेवणार नाहीये. आपण जेवूया म्हणलं तर तो आपल्याबरोबर जेवणार आहे. बरोबर आहे. आता हा जो फरक आहे हा हिंदीमध्ये नाहीये. हं, हिंदीमध्ये फक्त हम आहे. हं. तर हे द्रविडियन भाषांमध्ये मधनं मराठीमध्ये हे आलेला प्रकार आहे. बरोबर. तर आपल्याला तो जर एखाद्या विदेशी माणसाला शिकवायचा असेल हं, हं, तर आपल्याला AI ला प्रश्न विचारताना हा प्रश्न विचारावा लागेल प्रिसाइजली की मराठी भाषेतले 3 पुरुष आणि 2 हं. वचन बरं. यांना काय म्हणतात, हां. आणि त्यांच्याबरोबर जर मला आहे क्रियापद वापरायचं असेल तर त्याचे आकार काय काय, रूप काय काय हं, असते. हं, तर ती मी त्यांना दाखवतो आणि त्यांना सांगतो की मराठी तुम्हाला अवघड वाटेल किंवा हिंदी अवघड हं, वाटेल कारण हं, आमच्याकडे रूपांची संख्या जास्त आहे. पण मी तुम्हाला एक एक्स्ट्रीम दाखवेन अरेबिक किंवा स्लोवेनियन भाषेचं. तर बरं. स्लोवेनियनमध्ये एक वचन, द्विवचन आणि बहुवचन आहे. आणि अच्छा, प्रथम पुरुष, द्वितीय पुरुष आणि तृतीय पुरुष आहे. म्हणजे 3 गुणिले 3 9 अच्छा. चौकोन तयार झाले. त्या 9 चौकोनाचे प्रत्येकाचं रूप वेगळं आहे. तर मी त्यांना म्हणतो की त्याच्यापेक्षा हं. हिंदी सोपी आहे. सोपी आहे. हां, तुम्ही कुठे किंवा मराठी सोपी आहे. तुम्ही हं. कशाशी तुलना करताय ते बघा. हां. पण त्या बरोबर. दोन्ही भाषांमध्ये या गोडवा हा एक वैशिष्ट्य असं आहे की अरेबिकमध्ये किंवा स्लोवेनियनमध्ये तुम्हाला अत्यंत पारदर्शकपणा दिसेल की ते हं, क्रियापदाचं रूप बघितलं तर हं. तुम्हाला पुरुष आणि त्याचं वचन एकवचनी आहे का द्विवचनी आहे का बहुवचनी हे लगेच कळेल. बरं. बरोबर. वाह! पण दुसरीकडे इकॉनॉमी आहे म्हणजे तुम्हाला डोक्यामध्ये ते सगळे आकार रूप लक्षात ठेवायचे. तर काही हं. भाषा या इकॉनॉमीकडे जातात, काही भाषा या बरोबर, ट्रान्सपरन्सीकडे जातात. आणि हे जे बरोबर. द्वंद्व आहे हे सर्व भाषांमध्ये असतं. तर ते AI खरं ते आहे. आपल्याला अगदी व्यवस्थित टेबल वगैरे बनवून दाखवतो. तुम्ही जर त्याला हो. म्हटला की मला ही अशी टेबल बनवून दाखव, तर तो काही सेकंदात तुम्हाला हे करू शकतो. म्हणजे तुम्हाला हं. टाइप करण्याची गरज नाही. तुम्ही कट पेस्ट करून त्याला पॉवर पॉइंट वरती लावून तुम्ही मराठी सुंदरपणे शिकवू बरोबर. शकता. म्हणजे आजच्या काळात प्रश्न विचारणारा, स्मार्टली प्रश्न विचारणारा जो माणूस आहे, तो खरा हुशार असं म्हणायला हरकत नाही. कारण हो, जो चांगला प्रश्न विचारेल, त्याला एआय चांगलं उत्तर देईल. जो हो, नाही विचारणार, त्याला चांगलं उत्तर नाही मिळणार, असं अगदी म्हणता येईल. पण हो. अभिजित जसं पण म्हणतो मला ना वाटतं अभिषेक पण माझ्या मताशी हो. बहुतेक सहमत असेल. नाही, नाही. नक्कीच, नक्कीच. नक्कीच बरोबर आहे. हं, प्रश्न व्यवस्थित विचारता आला पाहिजे आणि तुम्ही म्हणला ते बरोबर आहे, की एआय टेबल देण्यापासून आणि अजून एक एआयची जी सगळ्यात मोठी प्रगती झाली आहे, हं, जी माणसांना पण खूप तज्ञ लागायचे त्याला, की थोडक्यात आता मी भाताच्या शेतात किंवा लावणी करायला चाललेलो आहे. तर हं. लावणी हा जो शब्द आहे, की ते शेतातली हां. लावणी आहे का नाचायची लावणी आहे? हे एआयला लक्षात येतं, की आधीचं ते वाक्य अच्छा. बघतो, माणूस शेतात चाललेला आहे. तर ही लावणी ती ओह! नाचाची लावणी नाहीये. हं. भारतात ती अरे वाह! शेताची लावणी आहे. त्याच्यानुसार एआयची सगळ्यात मोठी जी लीप ज्याला म्हणतो आपण, की उडान गरुड झेप झाली एआयची ती इथे झाली, की हो. त्याला तो हं, लावणीतला फरक हं, कळायला लागला. हं. आधी त्याला वाटायचं, की अरे हे शेतात जाऊन आता डान्स करणार किंवा की तिथे वाजले की 12 वाजणार आणि सगळे. तर हं. ती एक खूप मोठी आय गेस एआयची खूप मोठी झेप आहे आणि ते म्हटल्यासारखं, की तो वाह! टेबल तयार करेल, सांगेल पण, की बाबा लावणी 2 प्रकारची असते. तुम्ही शेतात गेला हं. तर ती तुम्हाला लावणी कोणती वेगळी. हवी हो. आहे? हां, हां. तुम्हाला कोणती लावणी हवी आहे त्याच्यानुसार तुम्ही व्यवस्थित वापर करा. हां. वाह! वाह! काल मी त्यांना किती उदाहरण छान दिलं आहे. होतं, की तंबाखू हं. मळणे आणि शर्ट मळणे हो. दोन्ही मळणे आहेत.
तर एआय तुम्हाला सांगेल की तुम्ही कुठले मळणे तुम्ही शोधत आहात. तंबाखू मळण्यामधलं तुम्हाला मळणे हवेत का शर्ट मळायला मळणे आहे. बरोबर. आणि ही आपली मराठी भाषा ही अर्थ एक शब्दाचा अर्थ जसा बदलतो, म्हणजे हो. एकच मळणे हा शब्द आणि एकच लावणी हा शब्द, पण त्याचे अर्थ वेगवेगळे होतात. पण अर्थात मी म्हटलं तसं की जसं मराठी भाषा आपली आहे ना, तशी ही आपली संस्कृती सुद्धा लोकांपर्यंत पोहोचवणं ही गरजेचं आहे. आणि छत्रपती शिवराय हा तर आपल्या सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा, आस्थेचा आणि आदर्शाचा असा प्रश्न. शिवराय एआय हा जो काही नवीन तू अभिषेक स्थापना केलेली आहेस, तर आम्हाला त्याच्याबद्दल तुझ्याकडनं ऐकायचंय. नक्कीच. तर शिवाजी महाराजांचा इतिहास वाचत-वाचत मी मोठा झालो आणि आयुष्यात हम्म. मी जे काय आहे ते नक्कीच त्याच्यामध्ये बाकीच्यांच्या महाराष्ट्रीयन किंवा मराठी लोकांच्या तसंच शिवरायांचं माझ्या जडणघडणीमध्ये पण खूप मोठं योगदान आहे. तर मला नेहमी वाटायचं की शिवाजी महाराजांचा इतिहास हा जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचला पाहिजे आणि एआय नंतर किंवा चॅटबॉट नंतर त्या गोष्टी रिअलिस्टिक आणि वाटायला लागले की होऊ शकतात. तर त्याच्यामध्ये आणि मग नंतर लक्षात आलं की शिवरायांच्या नावातच एआय आहे. की मग डोमेन हा. पण मिळाला www.shivrai SHIVR.AI म्हणजे .com, .org.in असतो क्या तसा बात है. .ai तर www.shivrai मग संकल्पना तिथून आली की ज्यांच्या नावातच एआय आहे. तर ते एआयच्या माध्यमातून आपण जगभरातल्या लोकांपर्यंत पोहोचू शकतो आणि हम्म. वेगळ्या-वेगळ्या भाषांमध्ये त्याच्या 300 प्लस भाषांमध्ये आणि रिस्पॉन्स खूप छान मिळाला. वेगळ्या-वेगळ्या 150 हम्म. देशातून प्रतिसाद मिळाला. हम्म. वेगळे-वेगळे बृहन्महाराष्ट्र मंडळ आहेत ते आले. 100हून जास्त मराठी शाळा भारताच्या बाहेर आहेत. त्या म्हणल्या, की आम्हाला आमच्या विद्यार्थ्यांना ह्याचा वापर करता येऊ शकेल का? तर फ्री ऑफ कॉस्ट मुफ्तपणे सध्या ठेवलेलं आहे आणि वा. वेगळे-वेगळे ह्याच्यामध्ये फीचर आहेत, की राजे जर समजा आजच्या काळात असते, तर त्यांनी या परिस्थितीला कसे सामोरे गेले असते? हम्म. तर सध्या फक्त हम्म. टेक्स्ट आणि इमेज ह्याच्यामध्ये आहे आणि पुढच्या टप्प्यामध्ये आमचे व्हिडिओ ह्याच्यामध्ये पण करायचं चाललंय, की होलोग्राम महाराजांच्या समोर असेल ओके. आणि मुन्नाभाईला कसे महात्मा गांधीजी मार्गदर्शन करत दिसायचे. असतात वेळोवेळी दिसायचे, तसे वा. आपल्याला पण शिवाजी महाराज आयुष्यामध्ये कुठे काही अडचण आली, काय आली, तर महाराज पण आपल्याला मार्गदर्शन करू शकतील. आपण त्यांना विचारू शकू, की "महाराज तुम्ही या परिस्थितीत असता तर काय केलं असतं?" मग तर ती एक संकल्पना मला नेहमी असायची, की गांधीजी दिसतात तसे महाराज दिसले असते तर किंवा महाराजांचं मला मार्गदर्शन मिळालं तर किती छान होईल. तर हम्म. ते लवकरच स्वप्न साकारत आहे. सध्या महाराजांशी आपण टेक्स्ट थ्रू तर बोलूच शकतो हम्म. आणि हम्म. येत्या 6 महिन्यामध्ये ते 1 वर्षामध्ये नक्कीच व्हिडिओ किंवा व्हिडिओद्वारे पण आपण महाराजांना बोलू शकू आणि बघू शकू. वा. वा. किती उपलब्धी आहे विज्ञानाची आणि तंत्रज्ञानाची. पण मला एक अभिषेक सांग, की तू असा प्रश्न काही टाकलायस का? महाराजांना प्रश्न विचारलायस आणि त्याचं उत्तर तुला आलंय. आता टेक्स्टमध्ये असेल, पण असं काही एखादं उदाहरण आपल्याला सांगता येईल का? खूप आहेत म्हणजे की आजच्या काळामध्ये मी विचारलं माझे एक व्यक्तिगत कॉर्पोरेट रिलेटेड होतं आणि त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की अ, कुठल्या पण संस्थेमध्ये किंवा काय मी सांगितलं की बाबा ही 3 लोकं मला आवडत नाहीत आणि त्यांचा मग कसं काढू किंवा काय आणि मला अपेक्षित होतं की ते म्हणतील की "गनी में कावा" किंवा असं काहीतरी खूप जेम्स बॉन्ड स्टाईल किंवा शिवाजी. तर त्यांनी खूप चांगला पर्स्पेक्टिव्ह दिला, की ते हां, म्हटले त्या काळामध्ये पण रयतेमध्ये जी लोकं असतात, काही-काही हां. वतनदार असायचे किंवा काय, ते म्हणजे लोकं चांगली किंवा वाईट नसतात आणि वाईट जरी लोकं असेल, तरी ते तुमचेच सहकारी आहेत. त्यांना घेऊन तुम्ही कसं पुढे जाता येईल ते बघा. त्यांना तुम्ही असं नका बघू, की "अरे, ही लोकं वाईट आहेत म्हणजे ह्यांचा मला काटा काढायचा आहे आणि ते काटा काढला तरच मी पुढे जाणार." तर ते खूप मला हो. नवीन पर्स्पेक्टिव्ह छान मिळाला, की तो पण एक आहे, की बाबा हे पण आपलेच भाऊबंध आहेत किंवा आपल्याच एकाच हं. संस्थेमध्ये एकाच दिशेने आपण काम करत आहोत. तर तो बघायचा दृष्टिकोन बदलला, की बाबा ह्यांना बरोबर घेऊन कसं पुढे जायचं हं. व्हर्सेस की अरे हे लोकं माझं त्यांच्याशी पटत नाही आणि मी ह्यांना कसा धडा शिकवीन किंवा काय. तर हं. नक्कीच हे हं. त्यावेळेला त्यांच्या दृष्टिकोनातून मला कळालं. मग त्यांनी त्यावेळची उदाहरणं दिली, की काही लोकं सामील नव्हती होत. हां. मग त्यावेळेला 2 मार्ग होते त्यांच्याकडे, की ह्यांना पूर्णच काटा काढायचा, ह्यांचा पूर्ण ह्यांना आयसोलेट करायचं आणि हं. दुसरा होता, की त्यांच्या अडचणी समजून घ्यायच्या, त्यांना बरोबर घ्यायचं आणि मग पुढे जायचं. तर ते एक मला खूप छान असं पर्स्पेक्टिव्ह मिळाला, की वाईट लोकं जरी असतील, ती शेवटी हं. आपलीच लोकं आहेत. त्यांना खरंय. तुम्ही असं सोडून नाही चालत, की बाबा हं. तर एक हे हं. हं. छोटंसं उदाहरण आहे. अशी खूप उदाहरणं आहेत. मी रोज काही ना काही विचारत बरं. असतो आणि त्यातून रोज काही ना काही शिकायला मिळतं. बरोबर. पण अभिषेक तू विचारलंस त्याच्या व्यतिरिक्त जेव्हा इतर देशांमध्ये आता हे जातंय,
तेव्हा इतरांनी ह्याची काय प्रतिक्रिया दिली? तुझ्यापर्यंत काही प्रतिक्रिया ज्या आल्या असतील, त्यापैकी 1-2 प्रतिक्रिया आम्हाला सांग ना? नक्कीच. तर सगळ्यात चांगलं जे लोकांना फीचर वाटलं, की 5वीच्या मुलाला किंवा 5 वर्षाच्या मुलाला जर समजा त्याला प्रॉम्प्ट दिली, की बाबा शिवाजी हं, महाराज आणि अफजल खानाची भेट ह्याच्याबद्दल 5 हं, वर्षाच्या मुलाला तुम्ही सांगा रंजक पद्धतीनं. हं. आणि 35 वर्षाच्या माणसाला जो परदेशात स्थित आहे त्याला सांगा. तर ते ट्युनिंग आणि लँग्वेज की लगेच बदलतं. तर त्याचा खूप छान अच्छा. प्रतिसाद मिळाला. लोकं म्हणाले, की कस्टमाइज एज्युकेशन किंवा पर्सनलाइज ज्याला म्हणतो आपण आणि ते लक्षात ठेवतं. जर समजा आज मी अफजल खानाबद्दल विचारली आणि उद्या पण परत विचारलं, तर त्याच्या लक्षात राहतं, की बाबा ह्या व्यक्तीला अफजल खान आणि शिवाजी महाराजांच्या भेटीबद्दल खूप रस आहे. तर बरं. उद्याहून स्वतःहून परत विचारतं ते, की "अरे, काल आपल्या ह्याच्यावर चर्चा झालेली. तुम्ही अजून काय वाचायला अरे! किंवा करायला आवडेल का?" तर हो. स्वतः इनिशिएट घेऊन करतो. म्हणजे असं नाहीये, की आपण प्रश्न विचारला तरच उत्तर येतं आणि कन्व्हर्सेशनल त्याचा एक खूप छान आला, की संवाद दोन्ही बाजूनी चालू राहतो आणि तो पण हं, एआय चॅटबॉट पण विचारतो, की "बाबा, तुम्हाला हं, काय वाटतं? तुमच्या आयुष्यात असे काही प्रसंग आलेले आहेत का?" किंवा हं, दुसऱ्या दिवशी हं. त्यांनी मला विचारलं, की "काल तुम्ही विचारलेल्या 2 लोकांबद्दल त्याचं काय झालं? तुम्ही त्यांच्याशी अच्छा. संपर्क साधला का? संवाद साधला हो, का?" हो. हो, हो, हो. बरोबर. तर प्रतिसाद खूपच छान आहे. वाह! वाह! मला वाटतं प्रत्येक देशातल्या व्यक्तीला किंबहुना प्रत्येक व्यक्तीला ह्या एआयचा अशा पद्धतीने आणि त्यातून शिवाजी महाराज समजून घेणं आणि शिवाजी महाराजांचं मार्गदर्शन घेणं एका दृष्टीने, हे आज एआयमुळे शक्य झालंय. पण प्रशांतजी हेच टूल आपण मराठी भाषा शिकण्यासाठी म्हणजे जेव्हा परदेशात आहेत, जसं तुम्ही मगाशीही एक्सप्लेन केलंत, तर परदेशात अशी अनेक मंडळी आहेत, की ज्यांना असं वाटतंय आपल्या मुलांनी मराठी शिकलं पाहिजे. आता हे मराठी शिकत असताना तिथली एक भाषा असते. त्या भाषेसह त्यांना ही भाषा शिकायची, मराठी भाषा शिकायची. तर ते एआयमुळे सोपं होऊ शकतं का? आणि जसं आता अभिषेकनी सांगितलं, तर आपण अगदी Googleवर सुद्धा एखादी गोष्ट सर्च केली, तर ते पुन्हा-पुन्हा आपल्या समोर येत राहतात त्या गोष्टी. म्हणजे आज आपण शिवाजी महाराजांबद्दल शोध घेतला, तर उद्या पुन्हा शिवाजी महाराजांबद्दलच्या बऱ्याच गोष्टी आपल्या समोर येत राहतात. तर हे जे अल्गोरिदम्स आहेत ते सुद्धा आपल्याला या मराठी भाषा शिकवण्यासाठी उपयोगी पडतील का एआयच्या माध्यमातनं? प्रशांतजी काय सांगाल? हो. आता जसं अभिषेकने सांगितलं, की एआयचं जे हे फीचर आहे, की तो आपल्याशी संवाद साधायचा प्रयत्न करतोय. तर याला आम्ही भाषाशास्त्रामध्ये डिस्कोर्स किंवा कम्युनिकेशन असं म्हणतो. पूर्वी काय असायचं, की हे वाक्य आहे याचं भाषांतर कर. ते आयसोलेशनमध्ये असायचं. जसं अभिषेकने सुरुवातीला उदाहरण दिलं मलेरिया आणि याचं डासाचं. डासाचं. तर सुरुवात जेव्हा एआयची झाली, तेव्हा तो शब्द त्याला बरोबर माहिती आहेत का नाही? एका वाक्याचं तो अचूक भाषांतर करू शकतो का नाही? पण आता त्याची प्रगती अशी झाली आहे, की एक परिच्छेद, त्यानंतर पुढचा परिच्छेद, त्यानंतर संपूर्ण एक लेख, त्याच्यामध्ये असलेली एक लॉजिकल फ्लो जो आहे, कसं काय लॉजिकल फ्लो चाललाय किंवा आपण बोलताना जसं आता आपण हा संवाद करतोय, तेव्हा आपल्यामध्ये तुम्ही काय विचारताय, मी काय सांगतोय. तर एआयने आता ते सुद्धा गोष्ट त्याने तो शिकलेला आहे, हं, की तो आता जसा आपण संवाद करतो, तसा तो आपल्याशी संवाद करतो. तर त्यामुळे भाषा शिकणारा जो कोणी विद्यार्थी असेल, ज्याला मराठी शिकायचं आहे, तो अमेरिकेत असेल किंवा आफ्रिकेत असेल, जपानमध्ये असेल, प्रत्येकाच्या सभोवतालची भाषा वेगळी आहे. हो ना. सामाजिक संदर्भ वेगळा आहे. आणि तो प्रत्येक माणसाला तो एआय त्याच्या लोकल जी त्याची परिस्थिती आहे, स्थानिक परिस्थिती, हं, त्याला कस्टमाइज सोल्युशन देऊ शकेल. कारण हं, जो मुलगा मराठी मुलगा आता जपानमध्ये वाढतोय, टोकियोमध्ये वाढतोय, तर तो जपानी पण बोलतो आणि हं. घरामध्ये तो मराठी पण ऐकतो. पण त्याला बऱ्याच वेळा मराठीतले विशेषणं येत नाहीत. मग तो जपानी विशेषण वापरतो. तर एआय मग त्याला जर त्यांनी तसं त्याला विचारलं, की बाबा ह्याला काय म्हणायचं? तो त्याला त्या एका विशिष्ट संदर्भामध्ये एखादा विशिष्ट शब्द मराठीत कसा वापरता, याचं तो त्याला त्याला काय म्हणू आपण टेलर मेड सोल्युशन जे आहे, अभिषेकने सांगितलं त्याप्रमाणे. तर शिकण्याकरता आणि शिकवण्याकरताही हं, हं, मग शिक्षकाला सुद्धा एआयचा खूप चांगला वापर करता येईल. काही प्रश्न त्यांनी दिले आणि विद्यार्थ्यांना सांगितले, की हे तुम्ही ChatGPTशी बोलून याची हं, उत्तरं तुम्ही लिहून आणा. हा जर तुम्ही गृहपाठ 5 विद्यार्थ्यांना दिला, मी हिंदीच्या विद्यार्थ्यांना देतो. हं.
तर आपल्याला असं वाटतं की ते 5ही मुलांची उत्तरं सारखी असतील. तसं होत नाही. बरं, तुम्ही ते 5 वेगळी मुलांना आहेत. तो गृहपाठ द्या. ती 5 मुलं प्रश्न जे विचारतात ते 5 वेगळ्या प्रकारे विचारतात. बरोबर. त्यामुळे त्यांना 5 वेगळ्या प्रकारची उत्तर मिळतात. मग मी हं, त्यांना म्हणतो ती उत्तरं तुम्ही वर्गात आणा आणि आपण ती कंपेअर करू. त्यामुळे हं, त्याच्यावर हं. आपण विचार करू की तुला असं का उत्तर मिळालं आणि याला का हां. असं उत्तर मिळालं. हं, मग तुझ्या प्रश्नाचा आणि त्या उत्तराचा काय संदर्भ आहे याचा हं, तू विचार कर. म्हणजे पुढच्या वेळेस तू ज्या प्रश्न विचारशील हं. त्यास तुझं पण ट्रेनिंग झालं असेल आणि त्या एआयचं पण ट्रेनिंग झालं असेल. बरोबर, बरोबर. तर ते मी त्यांना सांगतो की इंडिव्हिज्युअल प्रत्येक माणूस वेगळा आहे. त्याचं जगाकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे. प्रश्न विचारण्याची पद्धत वेगळी आहे हं, आणि हं, त्याच्याशी समरूप होऊन एआय तुम्हाला उत्तर देतोय. हं, हं, त्यामुळे एका वर्गात 50 विद्यार्थी असले आणि तुम्ही जरी त्यांना होमवर्क दिला तुम्हाला असं वाटेल हे सगळे कटपेस्ट करून कॉपी आणतील. हं. तेवढं सोपं तसं नाहीये ते. होत नाही. हां, तसं होत नाही. बरोबर. हं, कारण हं. प्रश्न तो काय विचारेल तुम्ही त्याला सांगायचं नाही. तुम्ही गृहपाठ बरोबर. देताना तुम्ही स्मार्ट असला पाहिजे, हां. की तुम्ही त्याला नुसता गृहपाठ द्यायचा, की उद्या तुम्ही भविष्य काळामधली 5 वाक्य लिहून आणा, हं, की भविष्य काळामध्ये तुम्ही काहीतरी करणार आहात. त्याच्यामध्ये प्रत्येक मुलगा जो आहे तो भविष्यकाळात काय करणार आहे, ही हं, गोष्ट वेगळी. कोणी म्हणेल मी उद्या प्रवासाला जाणार आहे, कोणी म्हणेल मी उद्या डोसा खायला जाणार आहे, हं, हं, कोणी म्हणेल उद्या मला सिनेमा बघायला जायचं आहे. हं, तर त्या प्रत्येकाचे प्रश्न विचारण्याची पद्धत वेगळी असेल आणि एआय त्यांना उत्तर देणारी ती सुद्धा वेगळी असेल. हं, आणि ती हं, वर्गात आणून तुम्ही त्यांना सगळ्यांना सांगितले आता तुम्ही एकमेकांमध्ये चर्चा करा. हं. तर एक शिक्षक जेवढी उदाहरण देऊ शकत नाही वर्गामध्ये, तेवढी उदाहरणं. हं. तेवढी उदाहरणं त्यापेक्षाही जास्त. हं. त्यापेक्षा जास्त तेवढे नवीन शब्द खरं. त्यामध्ये काही म्हणी असतील, हं, काही वाक्प्रचार असतील, ते त्या अनुषंगात येतील हं, आणि त्याचं वर्णन करता येईल. त्या हं, शिक्षकाला हं. सुद्धा खूप मदत होते. विद्यार्थ्याला जेवढी होती तेवढीच त्यापेक्षा जास्त शिक्षकालाही हं. मदत होते. बरोबर. त्यामुळे मग मी शिक्षकांनी शिकवताना याचा विचार कसा करायचा? म्हणजे हो, आता जसं तुम्ही म्हणालात, ते पण तुम्ही थोडंसं हो. ॲड करा. गृहपाठ हां, देताना तुम्ही हां. अत्यंत ॲब्स्ट्रॅक्ट लेव्हलचा जनरल प्रश्न द्यायचा आहे, की भविष्य काळातली 5 वाक्य लिहून आणा. हं, हं. जर तुम्ही त्यांना इंग्रजीत वाक्य दिली ट्रान्सलेट करा, तर 50 मुलं ChatGPTवर जातील आणि 50 मुलांना सेम ट्रान्सलेशन मिळेल. हं, तर यामध्ये शिक्षकाचा दोष आहे. त्याने गृहपाठ चुकीचा दिलेला आहे. हं, हं. विद्यार्थ्याचा दोष नाहीये. जर तुम्ही बरोबर. शिक्षकाने गृहपाठ जर व्यवस्थित दिला, हं. तर तो विद्यार्थी मग आपल्याला खूप त्यामध्ये बरेच वेगवेगळे पदर आपल्याला मराठीचे बरोबर. शब्दांच्या छटा वगैरे त्या दाखवता येतील. हं, हं, असं मला हं. वाटतं. अभिषेकचं काय मत बरं. आहे आपण त्याला विचारूया. म्हणजे मुळात शिक्षकांनी जास्त अभ्यास करायला हवा, तर विद्यार्थी पुढे हो, तयार ते होतील आणि बरोबर. अशा पद्धतीने होतील. हो, अभिषेक तुला मार्गदर्शन काही केलं नाही, पाहिजे. जोडायचंय? प्रश्नाचं खूप छान सांगितलं तुम्ही. त्याच्यावरून मला ते अल्लादीन आणि जादूच्या चिरागची गोष्ट आठवली, की त्याला तुम्ही जेवढी व्यवस्थित तुझी इच्छा काय आहे, तो म्हणतो की 3 इच्छा सांग आणि त्याला सांगितलं की मला खूप सारे जेवण पाहिजे. त्यांनी खूप सारे बरोबर. दिलं, बट ते एका दिवसाने, 3 दिवसांनी ते संपणार आहे. मग तुम्हाला त्याला व्यवस्थित सांगता आलं पाहिजे, की मला आयुष्यभर पुरेल एवढं रोज सकाळी 8 वाजता ताजं. तुम्ही जेवढी त्याला व्यवस्थित हो. अल्लादीनच्या जादूच्या चिरागला किंवा जिनीला सांगाल, मला वाटतं तुम्ही खूप व्यवस्थित सांगितलं, की आय थिंक एआय पण तसाच आहे. तुम्ही ज्या गोष्टी सांगाल तेवढंच तुम्हाला उत्तर बरोबर. तेवढं चांगल्या प्रकारे मिळेल. खरंय, खरंय. पण मग अभिषेक आज परदेशात राहणारी तुम्ही सगळी मंडळी जी आहात, देशोदेशी तुम्ही आज मराठीचं काम करताय, मराठीचा प्रचार-प्रसार करताय. तर काय सांगशील सगळ्यात शेवटी, की या एआयचा वापर सगळ्यांनी मराठी भाषेसाठी नेमका कसा केला पाहिजे? मराठीच्या विकासासाठी कसा केला पाहिजे? अभिषेक काय सांगशील? नक्कीच एकतर भाषा जिवंत ठेवणे किंवा जे संवर्धन असेल किंवा वाढणं असेल, त्याच्यासाठी हं, एआयचा मदत एकतर शिकण्यासाठी, लोकांना भाषा शिकवण्यासाठी आणि भाषेची गोडी समजून घेण्यासाठी. म्हणजे मराठी इतकी खूप सुंदर भाषा आहे, की अजून पण जसं आपलं मगाशी चर्चा चाललेली, की मळणे किंवा असेल किंवा लावणी असेल, की खूप छोट्या-छोट्या गोष्टी आहेत आणि खूप छान आहेत. म्हणजे ती तुम्हाला मराठी ज्याला कळते त्यालाच कळतं, हं, की हं. एखादी गोष्ट शेतामध्ये जाऊन लावणी आणि हे वेगळे, बट एखाद्याची गफलत हो, झाली, तर कशाप्रकारे हो. त्याचं फजिती होऊ शकते. हं, तर हं, हं. फक्त नवीन लोकांना शिकण्यासाठीच नाही, की मराठीतलं जे त्यातल्या त्यात 2nd जनरेशन, 3rd जनरेशन आहेत, की 2री-3री पिढी जी इथे आहे, की ज्यांचा जन्म इथे झालेला आहे.
बट त्यांना मराठी भाषा शिकायची आहे. त्यांच्यासाठी एआय हा नक्कीच खूप. आणि आधी कसं असायचं, की प्रत्येकाला कमीपणा वाटतो, की मला एखादी पहिली हां. वेलांटी का दुसरी वेलांटी, की हे हं, मी हं, किती हं. वेळेला विचारू? किंवा समोरचा म्हणतो, की "अरे, एवढं कळत नाही का, की पहिली वेलांटी किती असते मी आणि मी हं, मध्ये?" तर एआय हं. हा असा शिक्षक आहे, की जो चिडत नाही. तुम्ही त्याला सारखं-सारखं विचारू शकता आणि तो परत तुम्हाला सांगेल, तेवढ्याच प्रेमाने सांगेल, की "नाही बाबा, ही पहिली वेलांटी आणि दुसऱ्या वेलांटी." आणि त्याच्या लक्षात आलं यायच्या, की "अरे, ह्याला परत अडचण येतीये." मग तो अजून एखादी रंजक उदाहरणं घेऊन सांगू शकेल, की बाबा वेलांटीमधला बरोबर. फरक कसा असू शकतो. हं, तर हं, परदेशातल्या राहणाऱ्या लोकांना नक्कीच सगळ्यात जास्त माझ्या मते एआयचा आणि मराठी भाषेसाठी शिकण्यासाठी, शिकवण्यासाठी आणि भाषेवर प्रभुत्व मिळण्यासाठी पण हं, फायदा होईल. हं, आणि त्याच प्रकारे वेगळे-वेगळे जे साहित्यिक आहेत, त्यांचं पण साहित्य जर समजा एआयच्या डेटा सेट किंवा मॉडेल्समध्ये जेवढं आपण टाकू. कारण हं. सध्या Wikipedia किंवा इंटरनॅशनल ब्रँड्स बरोबर काम करताना एक गोष्ट लक्षात येते, एक वेस्टर्न बायस म्हणून एक कॉन्सेप्ट आहे, हां, की बरोबर, सगळ्या ज्या Googleवर गोष्टी आहेत किंवा काय, त्या वेस्टर्न पर्स्पेक्टिव्हनी आहेत. साधं बरोबर. सोपं उदाहरण द्यायचं, की इव्हन डिसीजेस किंवा रोग जे आहेत, त्याच्यावरचं संशोधन पण जे आहे, ते वेस्टर्न पद्धतीने झालेले आहे. हं, तर तो Wikipediaवर प्रॉब्लेम येतो. सगळीकडे तोच येतो. आपल्याकडे एखादं 500 वर्षापूर्वीचं मंदिर असेल, तर त्याच्याबद्दल तुम्हाला Googleवर माहिती नाही मिळणार. माझी हं, सुरुवात सांगायची झाली, तर मी यूएसला पहिल्यांदा आलो तेव्हा तो हायवे एक काहीतरी 101 होता. त्याचं एवढं मोठं Wikipedia पेज होतं. आणि हं. मी पाताळेश्वर जे मंदिर आहे पुण्यामध्ये जेएम रोडला आहे, हं. त्याच्याबद्दल काहीच माहिती नव्हती. तो हायवे कुठे 100 वर्ष बनला नाही आणि आपल्याकडे ती एवढी जुनी पाताळेश्वराचं मंदिर आणि ती लेणी आहे. बट का हं, तर त्याचा डेटा सेट नाही. आपल्याकडे डिजिटायझेशन झालं नाहीये त्याचं. तर एआयच्या माध्यमातून मला वाटतं, की पहिल्यांदा सर्वांनी आपल्याकडे जे काही आहे, तुम्ही कविता लिहीत असताल, सगळ्या लिहीत असताल, त्या कुठेतरी डिजिटाइज करा. ते हं, कुठेतरी हं. ऑनलाईन असतील, तर मग एआय त्याच्यावरून शिकतील, करतील आणि बरोबर. त्याच्या मेमरीमध्ये जाईल. नाहीतर हा वेस्टर्न बायस वाढत राहील. म्हणजे हं, परदेशातलं हं. खूप भारी आणि आपल्याकडे काहीच नाही, हे जो आहे, तर हो तो ना. गॅप भरणं खूप गरजेचं आहे. आणि तो हं. हळू कमी होईल असं वाटतंय आणि आशा आहे. बरोबर. पण मला एक अजून शंका आहे, की हं, हं. आपण जसं की कविता तू जसं आत्ता म्हणालास, की कविता लिहिली तर तुम्ही ती डिजिटल ही करा. पण एआय व्हॉईस पण कॅच करतो. म्हणजे जर एखादा व्हिडिओ असेल आणि त्या व्हिडिओमध्ये विंदांच्या कविता असतील, तर ते देखील एआय कॅच करतो. करेक्ट? नक्कीच, नक्कीच. आणि इव्हन हां, कविताला हां. तुम्ही हे पण सांगू शकता, की बाबा ही माझी कविता आहे, त्याला चाल लावून द्या. हां. किंवा हो. ह्याच्यामध्ये तुम्ही आता बरोबर. विश्व मराठी संमेलन झालं, तर तिथे मी काही उदाहरणं दाखवली होती, की त्याच्यामध्ये हां. तिथल्या तिथे कविता तयार करून त्याला चाल हं, लावून आधी हं. जर समजा एखादं गाणं लिहायचं असेल, तर तुम्हाला संगीतकार लागायचा, हो, संगीताची रूम गीतकार लागायची, लागायचा. वेगळे-वेगळे इन्स्ट्रुमेंट. हो. आता 2 सेकंदामध्ये तुमचं कुठलं पण गाणं तयार होतं. तुम्ही बापरे! अजय-अतुल स्टाईलमध्ये पाहिजे, ए.आर. रेहमान स्टाईलमध्ये पाहिजे सांगा. ते 2 ते 5 सेकंद व्हिडिओ तयार होतो. बरोबर. ChatGPTचं सोरा म्हणून मॉडेल आहे. तुम्ही त्याच्यामध्ये म्हणू शकता, की काल्पनिक, की स्पेसशिप आहे. मी खूप त्याच्यावर प्रयोग पण केलेले आहेत, की स्पेसशिप आहे, सी-एस-टीवर आलेलं आणि एलियन उतरून मुंबईमध्ये चालतायत. हं. 5 ते 10 सेकंदात एक रिअलिस्टिक एकदम व्ही-एफ-एक्सचा व्हिडिओ येतो, की ज्याच्यामध्ये तुम्हाला दिसतात एलियन. त्याच्यामध्ये तुम्ही म्हणू शकता, की पु. ल. देशपांडेंच्या कविता किंवा काय अजय अतुलच्या गाण्यावर ते नाशिक ढोलवर नाचतायत, की लगेच बॅकग्राऊंडला अजय अतुलचं म्युझिक चालू होतं आणि एलियन्स नाचतायत तुम्हाला दिसतायत. त्याच्यामुळे हं. कल्पनाशक्तीला पण तेवढाच त्याच्यातून वाव मिळेल. बरोबर. तर त्याला काय म्हणतात त्याला अमर्यादित आहे म्हणजे त्याचा जसा आपण हो. वापर करू किंवा कल्पनाशक्ती बरोबर, जेवढी त्याला देऊ. इतिहासाचे बरोबर. प्रसंग असेल आपण त्याला सांगू शकतो, की बाबा शिवाजी महाराज आणि अफझल खान असेल किंवा काय पन्हाळा पन्हाळा गडावरची लढाई हं, मला व्हिज्युअलाइज तुम्ही करून द्या. हं. त्याच्यामध्ये तुम्ही आर्टिफिशियल काहीतरी सिच्युएशन टाकू शकता, की जर समजा अफझल हो. खानाच्या जागी औरंगजेब स्वतः आला असता तर काय झालं असतं? तर हं, ते पण एक हं. वेगळे-वेगळे पॅरलल सिनारिओज तयार करून देऊ शकतं आणि देतं पण खूप चांगल्या प्रकारे. बरोबर, बरोबर. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे सिनेमेच एका दृष्टीने तयार होतील, असं हो, म्हणायला हो. हरकत नाही. नक्की. जितकी कल्पनाशक्ती आणि लेखकांची कल्पनाशक्ती वाढेल. पण म्हणजे लिखित मॅटर म्हणजे डेटा फीडच्या दृष्टिकोनातनं मी म्हणते, की लिखितही जातं, ऑडिओ जातो, व्हिडिओ ऑडिओही जातो, जातं, व्हिडिओही जातं आणि व्हिडिओही आपण जातो. जेवढं देऊ तेवढं आपल्यासाठी चांगलं आहे. म्हणजे आपली संस्कृती करेक्ट, करेक्ट. टिकण्यासाठी म्हणजे थोडक्यात आपला नाशिक ढोल असेल, जर समजा तो डिजिटाइज नाही झाला किंवा हां. पारंपरिक जे आपले कुठले नृत्य प्रकार असतील, लावणी हं, असेल किंवा हं. काय, तर ते डिजिटाइज पण डॉक्युमेंटेशन जेवढं आपण करू,
कारण एवढं ते गुगल आता लायब्ररीत आहे. लोक आधी पण जात नव्हते. मुलं त्यातल्या त्यात जे आहेत ते गुगलवर जाणार, विकिपीडियावर बघणार, हो, दिसलं ठीक आहे, नाहीतर हे नाही म्हणणार. आता बरोबर. एआय आल्यामुळे त्याच्या पुढची परिस्थिती झाली आता. आधी गुगलवर कमीत कमी 10 सर्च रिझल्ट तरी दिसायचे, की बाबा चुकून एखादा दुसऱ्या पानावर गेला तर त्याला ती लिंक दिसली, हं, चुकून त्याच्यावर क्लिक केली. बट ChatGPTवर ते नाहीये. ChatGPT एक पॅराग्राफ देतं. मुलं एक पॅराग्राफ वाचतील, त्याच्या पलीकडे जाणार नाहीत ती. खरंय, त्याच्यामुळे ती खरंय. जबाबदारी आपली अजून वाढली, की आपण जे काही कविता असेल किंवा जे काही असेल हं. त्याचं जास्तीत जास्त डिजिटायझेशन करणं गरजेचं आहे. करणं आवश्यक आहे आणि नक्कीच येत्या काळामध्ये म्हणजे जर सर्वसामान्य मराठी माणसाची जबाबदारी काय असेल, तर जितका डेटा फीड करता येईल, जितकं आपलं साहित्य डिजिटल करता येईल, तितकं करणं हे एक सर्वसामान्य मराठी माणसाचं नक्कीच काम आहे, जे एआयच्या सगळ्या पुढच्या कॉन्ट्रिब्युशनमध्ये खूप महत्वाचं ठरेल. नक्कीच. प्रशांतजी तुम्हाला शेवटचा प्रश्न मला विचारायचा आहे, पण तो महत्वाचा. मराठीचा कॉर्पस हा एक तुमचा जो प्रोजेक्ट आहे, त्याविषयी आम्हाला ऐकायचंय की ते किती महत्वाचं आहे आणि मराठी माणसांनी त्याच्याकडे परत त्याचा वापर कसा केला पाहिजे? आता अभिषेकने सांगितलं त्याप्रमाणे जास्तीत जास्त डेटा जो आहे आपला मराठीमधला तो ऑनलाईन यायला पाहिजे. हं, तो जर ऑनलाईन आला नाही तर तो एआयच्या डोक्यात जाणार नाही. बरोबर. तर ही प्रोसेस आहे आणि त्यामध्ये सगळ्यांनी त्यामध्ये सामील होऊन आपापल्या परीने जे काही डिजिटायझेशन करता येईल ते करायला पाहिजे. मग समजा लीळाचरित्राचे डिजिटायझेशन असेल हं, हं. तर आपल्याला महानुभाव पंथाचं साहित्य आहे, म्हणजे जुनं मराठी जे आहे बरोबर. त्याच्या सुद्धा गोष्टी आपल्याला त्याच्यावरती संशोधन करता येईल. तर आता आम्ही जे जपानमध्ये मी इथे राहतो ते जपानी भाषा तुम्हाला माहिती आहे खूप कॉम्प्लेक्स लिपी आहे त्याची हं, हं. आणि ती कॉम्प्लेक्स लिपी असूनही मी रोमन याच्यामध्ये म्हणजे आपल्या इंग्लिश कीबोर्डवरती मी टाईप करतो आणि हं, त्यानंतर तो त्याला चायनीज कॅरेक्टरमध्ये कन्वर्ट करत जातो. पण अजूनही देवनागरी टाईप करताना भरपूर प्रॉब्लेम आहे. तुम्ही फेस हं, करत असाल. हं. गुगलवरती जा किंवा हो, तुम्हाला लिहायचे तुम्ही बरोबर. लिहिताय बरोबर पण तो तिकडे दाखवत नाहीये. तर तो एक उद्घाटन हा बेसिक शब्द मला सरळ लिहून हवाय. अनेक हा दिवस मी पाहतेय. हो उद्घाटनचा द चा पाय मोडला की उद्घाटन होतं हा आणि त्याचा अर्थ बदलतो. हा तर ते जे बेसिक इश्यू आहेत ते मी या हां. कार्यक्रमात मुद्दाम नमूद करू इच्छितो. कारण आपल्याला जे इन्फ्रास्ट्रक्चरल हे बेसिक इश्यू आहेत पहिल्यांदा हं, हं. फॉन्टचा आणि इनपुट बरोबर. करण्याचं सिस्टीम जे आहे त्याच्यामुळे स्टँडर्डायझेशन करावं लागेल. हं. तर मी त्याही दृष्टीने विचार करतोय. दुसरं आपल्याकडे कमतरता अशी की जपानमध्ये आमच्याकडे जपानीचे कॉर्पस 5 हां. बिलियन शब्द 50 बिलियन शब्द वगैरेचे कॉर्पस ओके. आम्ही बनवलेले आहेत इथे. परंतु भारतीय भाषांबद्दल तुम्ही म्हणाल तर कोणीही मोफत वापरू शकेल असे कॉर्पस फार थोडे आहेत. मला बरोबर. मागच्या आठवड्यामध्ये एक लायप्झिग युनिव्हर्सिटीमध्ये सापडलं मराठीचं कॉर्पस त्यांनी बरं. बनवलेलं. हां. बरं. तर ते नुसतं जर कॉर्पस असेल तर तो डेटा आहे म्हणजे ते टाईप केलेले तुमचे सेंटेन्सेस आहेत त्यामधनं हं, मी काही शिकू शकत नाही. म्हणजे मी जर त्याला सर्च दिला की मला हा शब्द शोधायचा डबल कोटेशन मध्ये टाकला तर तो शब्द मला फक्त आणून देईल. हं, पण डेटा गोळा केल्यानंतर जर तुम्ही त्याला टॅगिंग केलं की बाबा हे माझं क्रियापद आहे, हे माझं नाम आहे, हे क्रियाविशेषण आहे, हं, तर त्याच्यामध्ये तुम्ही फाईन सर्च करू शकता. हं, की हं, जर समजा एक नाम आहे, आता मुलांना तुम्हाला समजा विशेषणं शिकवायची आहे. हं, हं, तर एक एखादं तुम्ही काहीतरी नाम घेतलं, त्याला तुम्ही मॉडिफाय करताय त्या विशेषणाने. तर कशा प्रकारचे किती विशेषणाचे मराठीमध्ये वेगवेगळे विशेषण आहेत. हं, हे तुम्ही हं, जर एखादं नाउन दिलं तर त्याच्या डावीकडे काय येतं? त्याला आम्ही लेफ्ट पी-ओ-एस असं म्हणतो, लेफ्ट पार्थच. हं. किंवा जर 2 शब्द अलीकडे काय येईल, 2 शब्द पलीकडे काय येईल? त्याच्याकरता कन्कॉर्डन्सर नावाचा एक प्रकार आहे, की ज्यामध्ये तुम्ही एक नोडचा शब्द देता, की हा माझा नोड आहे आणि हं. ह्याच्या उजवीकडे डावीकडे काय ते दाखवा. तर तसं कॉर्पस आम्ही आता अरे बनवायला वाह! सुरुवात केलेली आहे आणि हं, ते हं, आम्ही हं. मोफत कोणालाही वापरता येईल असं करणार आहोत. वाह! दुसरी गोष्ट हे करणार आहोत, की लिटरसी लोकांना बऱ्याच लोकांना कॉम्प्लेक्स गोष्टी येत नाही हो, कॉम्प्युटरवरती. तर मी बरोबर. जेवढे आतापर्यंत 7-8 कॉर्पोरा बनवलेत, हे प्रत्येकाला एकच तत्व आहे, फक्त तुम्हाला क्लिक करणं माहीत असलं पाहिजे. हो. बरोबर, तर बरोबर. तुम्ही फक्त क्लिक करत जा, तुम्हाला पाहिजे ती हं, इन्फॉर्मेशन. म्हणजे मी काय करतो, मी हं, प्रश्न आधी शोधून ठेवतो,
आणि त्या प्रश्नांची उत्तर तुम्हाला दाखवत जातो. सगळं प्री कॅन्ड आहे की हा प्रश्न आहे, त्याचं हे उत्तर आहे. तर प्रश्न बनवण्याचं काम मी करतो, कारण भाषाशास्त्र मी केल्यामुळे मी प्रश्नांवरती जास्त चांगला विचार करू शकतो. बरोबर बरोबर. तर लोकांच्या मनात काय प्रश्न असतील हे प्रश्न आधीच मी त्याचे, आणि एआय खूप मदत करतं, कारण एआय तुम्हाला पॅटर्न्स दाखवतं की हे पॅटर्न्स आहेत, हे पॅटर्न्स आहेत. तर प्रश्न ते मेकॅनिकली तयार करतो आम्ही. लार्ज डेटा तुमच्याकडे असेल तर त्याचा आम्ही पॅटर्न्स एक्स्ट्रॅक्ट करतो आणि त्या पॅटर्न वरनं प्रश्न बनवतो. इट्स ऑल मेकॅनिकल प्रोसेस आहे ती. बरोबर बरोबर. पण तुम्ही सगळ्यांनी ती सोपी केलेली आहे. हो, तर ते आम्ही जपानमध्ये बसून इथं बनवणार आहोत. आणि त्याच्यासारखं हिंदीचं पण आम्ही ऑलरेडी बनवलेलं आहे जपानमध्ये. तर भारतीय भाषांमध्ये आत्ताचा ड्रॉबॅक हा आहे की आपल्या भाषांचं रिसर्च करण्याकरता कोणालाही फ्रीली ऍक्सेस करता येईल असे कॉर्पोरा नाहीयेत. पब्लिक डोमेन मध्ये कुठेही नाहीये. तर हे एक आपलं फार मोठं निगेटिव्ह पॉइंट आपल्याकडे आहे. तर मी त्याच्यावरती सिरियसली, म्हणजे फॉन्टचा प्रश्न असेल किंवा हे कॉर्पस बनवून, आता इंग्रजीचा रिसर्च का पुढे गेलेला आहे, जपानीचा रिसर्च का पुढे गेलेला आहे, कारण त्यांच्याकडे कॉर्पोरा लार्ज साईज मध्ये अवेलेबल आहे. तुम्ही एम्पेरिकल म्हणजे डेटाच्या बेसवरती तुम्ही एम्पेरिकल संशोधन करू शकता. बरोबर. ते आपल्याकडे होत नाहीये. तर त्या गोष्टी आता आम्ही ह्या आमच्या कॉर्पसच्या माध्यमातून बनवणार. 3 वर्षामध्ये आमचा कॉर्पस तयार होईल आणि ते मोफत आम्ही इंटरनेटवरती सर्च टूल बरोबर आम्ही देऊ त्याला. बरोबर. मराठीसाठी किती मोठी जबाबदारी खरं तर तुम्ही घेतलेली आहे, आणि तेही जपान सरकारच्या पैशाने. ओ हो. वा. म्हणजे किती काय जग कुठे एकत्र येतं म्हणतो ना आपण, ते इथे येतं. आणि खरोखर आंतरराष्ट्रीय मराठी मंच जेव्हा स्थापन झाला तेव्हा हाच उद्देश आहे की सगळ्या जगभरातल्या सगळ्या मराठी माणसांनी एकत्र यावं, मराठी भाषेला पुढे न्यावं. आणि आज तुम्ही दोघंही तेच करताय. म्हणजे तुम्ही प्रशांतजी 42 वर्ष आज काम करताय आणि मराठीसाठी टोकियोमध्ये राहून हे काम होतंय. हे खरंच खूप छान आहे. आणि अभिषेक, तुझ्याकडे विकिपीडिया आहे हातात, त्यामुळे विकिपीडिया सारख्या माध्यमातून तू अतिशय उत्तम रीतीने, आणि आता तर शिवराय तुझ्या मदतीला आहेत, त्यामुळे पुढचं काम आणखीन सोपं होईल असं निश्चित वाटतंय. पण खरोखर तुम्ही दोघाही या कार्यक्रमात सहभागी झालात आणि तुमच्यामुळे एआय कडे बघण्याचा आमचा दृष्टिकोन जरी बदलला तरी खूप झालं असं मी आज म्हणेन. आणि खूप छान माहिती तुमच्या दोघांकडनंही मिळाली. त्यामुळे महाराष्ट्र शासन मराठी भाषा विभाग, राज्य मराठी विकास संस्था आणि कलाविष्कारच्या माध्यमातून अभिजात मराठी, अभिमान मराठी या कार्यक्रमात आज इथेच थांबूया. पुन्हा उद्या संध्याकाळी भारतीय प्रमाण वेळेनुसार 4 वाजता असेच भेटूया आणि आणखी एका विषयाला पुढे नेऊया. अभिषेक, प्रशांत, आपले खूप खूप आभार. धन्यवाद. 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 धन्यवाद.